नमस्कार टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी वृषाली पाटील। एका महत्त्वाच्या बातमीने बातमीपत्राची सुरुवात करूया। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान होईल, तर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे। तर 13 मे रोजी चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान होईल। 5 टप्प्यांमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे। 20 मे रोजी 5व्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होईल। तर नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदियामध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे। गडचिरोली, चंद्रपूरमध्ये सुद्धा 19 एप्रिलला मतदान होईल। लातूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील मतदान होणार आहे। तर 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये हे मतदान होणार आहे। तर 19 एप्रिलला 5 मतदारसंघांमध्ये मतदान होईल। त्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या ठिकाणी मतदान होणार आहे। तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। 8 मतदारसंघासाठी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीसाठी। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे ला मतदान होईल। यामध्ये 11 मतदारसंघ आहेत। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी 7 मे रोजी मतदान होईल। चौथ्या टप्प्यातलं मतदान 13 मेला होणार आहे। 11 मतदारसंघासाठी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडसाठी। तर 5व्या टप्प्यामध्ये म्हणजे 20 मे ला मतदान होईल। त्यामध्ये 13 मतदारसंघ आहेत। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ।